यानंतर आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि श्यामकुमार बर्वे नागपूरमधल्या स्फोटाच्या घटनास्थळी सध्या दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। इथल्या स्थानिकांच्या समस्या ते जाणून घेत आहेत। काल धामणा इथल्या स्फोटकांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाल्याची घटना घडलेली होती आणि आता घटनास्थळी विजय वडेट्टीवार हे स्वतः आलेले आहेत आणि ते इथल्या सगळ्या स्थितीची पाहणी करतायत। नागपूरमध्ये ही थेट दृश्य। नागपूरच्या धामणा इथल्या स्फोटकांच्या कारखान्यामध्ये काल स्फोट झालेला होता। 6 कामगारांचा मृत्यू झाला होता तर काही कामगार जखमी देखील झालेले होते। त्यांच्यावर सध्या उपचार देखील सुरू आहेत। या सगळ्या स्फोटाच्या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक देखील झालेला होता। अनेकांनी नागपूर अमरावती महामार्ग रोखून देखील धरलेला होता। स्थानिक जे आहेत ते वडेट्टीवार यांना आपली व्यथा सांगतायत, त्यांना काही सवाल देखील विचारतायत। या सगळ्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न वडेट्टीवारांकडून होताना दिसतोय। आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत नागपूरमध्ये। धामणा इथल्या घटनास्थळी विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे इतर नेते पोहोचलेले आहेत। सुनील केदार देखील आहेत त्यांच्यासोबत, श्यामकुमार बर्वे आहेत आणि याच संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या आपल्यासोबत। तुषार, वडेट्टीवार आणि काँग्रेसचे इतर नेते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। स्थानिकांच्या एकंदरीत सगळ्या संतापाचा स्फोट काल झालेला होता, ते विचारपूस देखील आता स्थानिकांची करतायत। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? स्थानिकांची जी प्रमुख मागणी आहे की जे मृतक आहे त्यांच्या नातेवाईकाला प्रत्येकी 50 लाखाची मदत मिळावी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी थोड्या वेळा इथे येऊन गेले तेव्हा त्यांनी 35 लाखाची मदतीची घोषणा केली। मालकाकडनं 25 लाख आणि शासनाकडनं 10 लाख असे प्रत्येकी 35 लाख दिले जाईल। मात्र जे स्थानिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की 50 लाख द्यायला पाहिजे, कारण की जे कुटुंब होतं त्या कुटुंबाच्या कर्त्या स्त्रिया या अपघातामध्ये मृत्युमुखी झालेल्या आहेत। त्यामुळे त्यांना ती 50 लाखाची मागणी व्हावी आणि सोबतच जो मालक आहे मालकांवर कठोर कारवाई व्हावी। पोलिसांकडे जी माहिती मिळते की पोलिसांनी जे श्यामकुमार खेमकाय यांना अटक केलेली आहे। मात्र इथले जे स्थानिक आहे स्थानिकांचा पोलिसांवर विश्वास नाही, कारण की काल ज्या प्रकारे पोलीस हे संपूर्ण प्रकरण हाताळत होतं त्यामुळे स्थानिकांचा रोष पोलिसांवर देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार सगळ्या स्थानिकांची समजूत काढत आहे, त्यांना सांगत आहे की मी विरोधी पक्षनेता आहे, मी तुम्हाला खरी माहिती देईन। मला पोलिसांनी जी माहिती दिली की याचा कंपनीचा जो मालक आहे त्याला अटक झालेली आहे आणि तुमची जी मागणी आहे ती ग्राह्य आहे, त्या मागणीचा आपण विचार करूया आणि पुढची काय भूमिका घ्यायची हे ठरवूया। सध्या जे नातेवाईक आहे त्यांचा रोष आपल्याला संतप्तपणे पाहायला मिळत आहे। हो, इथल्या स्थानिकांचा रोष दिसतोय सध्या। तुषार, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। दरम्यान काही वेळापूर्वी नागपूरमधल्या या स्फोटाच्या घटनास्थळाची नितीन गडकरी यांनी देखील पाहणी केली होती। काल धामणा इथल्या या स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट झाला होता आणि या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घटनास्थळी येत या सगळ्या स्थितीची पाहणी देखील केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काही वेळापूर्वी इथं पोहोचलेले होते। आपण स्क्रीनच्या उजवीकडे त्या संदर्भातली दृश्य पाहतो आहोत। त्यांनी स्थानिकांकडनं, इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं, पोलीस अधिकाऱ्यांकडनं इथल्या सगळ्या स्थितीची माहिती घेतली। त्यानंतर ज्यांचा या स्फोटात मृत्यू झालाय त्यांना मदतीची घोषणा देखील केली। तर स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील आता घटनास्थळी पोहोचल्याचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।